प्रामुख्याने 3 मागण्या आहेत आमच्या की महाराष्ट्रातील जेवढे काही निवासी वैद्यकीय अधिकारी आहेत त्या सर्व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना राहण्यासाठी हॉस्टेलची खूप मोठी तारांबळ आहे। तर शासनाच्या प्रति आमच्या ह्या मागण्या आहेत की सर्व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या हक्काचं हॉस्टेल त्यांना मिळालं पाहिजे आणि ते लवकरात लवकर मिळालं पाहिजे, ही एक प्रामुख्याने पहिली मागणी आहे। दुसरी मागणी अशी आहे की विद्यावेतन जो आम्हाला दिला जातो तो विद्यावेतन काही भरपूर वैद्यकीय महाविद्यालयांचा 2 महिने 3 महिने हा प्रलंबित आहे, तो विद्यावेतन मिळाला पाहिजे आणि तो विद्यावेतन प्रत्येक तारखेच्या 10 तारखेला प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला मिळाला पाहिजे, ही एक प्रामुख्याने दुसरी मागणी आहे। आणि तिसरी मागणी आमची अशी आहे की 2020 पासून आमचं जो विद्यावेतन आम्हाला जे दिलं जातं 2020 पासून विद्यावेतनात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही, तर त्या विद्यावेतनात आम्हाला वाढ करून हवी अशा प्रामुख्याने 3 मागण्यांसाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे। आंदोलनाचं स्वरूप असं असणार आहे की आपत्कालीन जो विभाग आहे आपत्कालीन विभाग हा प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू राहणार आहे। बाह्य रुग्ण विभाग असेल किंवा इलेक्टिव्ह ओटीज असतील ह्या संपूर्ण प्रकारे त्या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत आणि जेणे या गोष्टीचा रुग्णांवर भरपूर परिणाम पडणार आहे। बाह्य रुग्ण विभाग बंद करणं म्हणजे या गोष्टीचा वैद्यकीय एकंदरीत पूर्ण फील्डवर याचा परिणाम भरपूर प्रमाणात होणार आहे। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।